एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. जहागीरदार अहो गाठी अशा मारायच्या असतात ना की बघणाऱ्याला ते डिझाईन वाटलं पाहिजे आणि ज्याच्या गळ्याभोवती मारल्या गेल्यात ना त्याचा श्वास अडकला पाहिजे. कळलं का? वा ए पण त्या स्वानंदीपासून जपून राहा. का? आपल्या कुठल्याही हालचालीचा तिला संशय येता कामा नये. आहे कुठे ती? किचन मध्ये. निलिमा जाणार नव्हती पण तिला जबरदस्ती पाठवले निरंजन बरोबर आणि किचन दिले स्वानंदीच्या हातात. किचन? किचन कसलं फटारखाना करून टाकलास तू त्याचा. तिथे आहे का काही धड? बहुतेक सगळे डबे रिकामेच आहेत. बाळू आहे ना तिच्या मदतीला ठेवलेला, तो तिला एकही डबा उघडू देणार नाही. कसला आवाज? हा? स्वानंदीताई, अहो काय करताय तुम्ही हे? Sorry. निदान मला हाक तरी मारायचे ना, मी काढून दिलं असतं ना काय ते. नाही, तुम्ही ते फोनवर होता ना म्हणून. काय झालं? काय आहे हे सगळं? हा? स्वानंदी बाळा ती खाली उतर आधी प्लीज, खाली उतर. ते मला वाटलं डबे जड असतील म्हणून असं सरकून काढायला गेले तर सगळेच एकदम खाली पडले. सगळेच रिकामे आहेत ना, पटकन सरकले. सॉरी. बाळू तू कुठे होतास? तिला का स्टूलवर चढायला लागलं? नाही नाही, त्यांची काही चूक नाहीये, मीच त्यांना हाक मारली नाही, ते फोनवर बोलत होते. रे ती इकडे एकटी काम करते आणि तू फोनवर बोलत होतास? तुला पडली असते म्हणजे? नाही बाबा, मी घरी किचन मध्ये असे डबे वगैरे देते काढून, सवय आहे मला. पण आपल्या घरातली ती पद्धत नाही स्वानंदी. घरातली सून काम करत असताना तिच्या हाताशी एखादा नोकर हवाच. हा आणि असं काही करत जाऊ नको हा तू. पडली असती म्हणजे पंचायत झाली असती. त्याला हाताशी ठेवत जा. आई, मला नकोय कोणी हाताखाली. मी माझं काम एकटीच करते. बर काय हवं होतं तुला? मला ना कॉर्नफ्लॉवर होतं सूप मध्ये टाकायला. नाहीये का? मी फ्रीज मध्ये पण पाहिलं. अगं नाहीये. काय सांगू आता तुला. एक क्षीरसागरांचं प्रकरण झालं ना तेव्हापासून कशातच लक्ष नाहीये माझं. आणि निलिमा ती जाते ना नर्सरीत, तिचंही लक्ष नसतं कुठे. काय झालंय बघ किचनचं. अगं डबे रिकामे झाले ते लक्षातच नाही आलं माझ्या. हो, फ्रीज मध्ये पण नाहीये काही फारसं. सानियाताई पुण्याला गेल्यापासून फ्रीज ना रिकामाच असतो. हो अगं म्हणजे ती घरी असायची ना तेव्हा फ्रीज भरलेलाच असायचा. तिला लागायचं ना काही ना काही. आई, कॉर्नफ्लॉवर कुठे? अगं नाहीये बहुतेक. म्हणजे कसं वर्षाचं सामान भरून ठेवायचं ना मी, त्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही की डब्याने तळ गाठला असेल.
वर्षभराचं? हो, पण मुंबईच्या क्लायमेटमध्ये वर्षभराचं सामान भरून ठेवू नये, म्हणजे आजी म्हणते असं. वातावरण दमट असतं ना, म्हणून खराब होतं धान्य. आम्ही तर महिन्याचंच भरतो. हे का नक्की 6 महिन्याचं भरून ठेवत असाल? नाही नाही, मी स्वतः भरते ना महिन्याचं सामान. हा, पण यादी मात्र काकू लिहून देते. हो का? हम्म. मग आता इथलं सामान आणायची जबाबदारी सुद्धा तुझीच. इंद्रनीलचं जेवण झालं ना की बाळूकडनं लिस्ट करून घे आणि सगळं सामान आणून टाक. तो ठेवेल भरून. हो, पण आता सूप मध्ये काय टाकू? अगं काही नको घालू, म्हणजे आम्ही तसंच करतो. अगं आटोप लवकर, भूक लागली असेल ना त्याला. नाही, औषध घेतलंय ना त्यांनी, गुंगीत आहेत, झोपले. पुन्हा जर का तुम्ही खोटं बोलत ना तर थांब 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 थांब, इथून पुढे अजिबात खोटं बोलणार नाही. मी स्वानंदीशी खोटं नाही बोलू शकत. मी तुला फसवू नाही शकत. इंद्रनील, मी स्वानंदीशी खोटं नाही बोलू शकत. खोटं नाही बोलू शकत. काय बोलतो हा इंद्रनील? ए इंद्रनील, जागा हो, जागा हो बाळा. काय झालं? हं? ये, उठून बस. ये, हळू 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 हळू. हा, जागा. काय झालं? हा, तेवढं काम कुठलं तुला? काय झालं? हा, स्वप्न पडलं का तुला? स्वप्न पडलं का? काय रे? हे, पाणी पी. कसलं टेन्शन आहे का? जा, चेहऱ्यावर पाणी मार, म्हणजे जरा बरं वाटेल. हे काम झाल्यावर माझे कपडे व्यवस्थित पॅक करून ठेवायचे. आणि जर का इस्त्री मोडली तुम्हा दोघींना सगळ्या कपड्यांची इस्त्री पुन्हा करायला लावी ना. तुला काहीही झालेलं नाही ताई, तरी तू सगळी कामं आमच्याकडूनच का करून घेतीयेस? बघ ना कसं आहे ना मुलींनो, लग्नानंतर मी अमेरिकेला जाणार आहे. मग कोण सांगणार तुम्हाला कामं? खरं तर ना तुम्हाला माझे उपकार मानायला हवे. इथे बसल्या जागी काम करताय, नाहीतर बाहेर आई आणि काकूचे डबे उचलावे लागतील. पण ताई, आम्हाला आमची पण पॅकिंग करायची आहे ना. आणि स्वानंदीचं पण पॅकिंग करायचंय. नीलदाचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे बिचारीचा सगळा वेळ तिकडे जातो. बघ ना, नाहीतर नील दादा असला असता ना तर पॅकिंग करण्यात पण फुल धम्माल आली असती. हो ना. नाहीतर इथे फक्त तुझ्या सूचना आणि ऑर्डर्स. स्वतः तर बसली आरामात. हो का? काय गे ढोले, तुम्हा दोघींना काय फक्त स्वानंदीचंच कौतुक आहे? इथे तुम्हाला कामाला लावून तिथे नील बरोबर रोमॅन्स करायला गेलीये, हे दिसत नाहीये तुम्हाला? मी इथे बसले म्हणून माझ्याशी भांडताय? आता पुरे, आम्हाला काम करू दे आमचं. अरे बापरे, तो नील स्वानंदीला काही सांगणार तर नाही ना? हे काय संपदा ताई, सगळी कामं आमच्यावर टाकून तू कुठे चाललीयस? मला ऑफिसमध्ये एक महत्वाचा फोन करायचा. अगं, नेहमी अशीच करते. संपदा कशाला फोन करते याला? हॅलो नील, तू स्वानंदीला काही सांगितलं नाहीयेस ना? प्लीज प्लीज विजाबद्दल कोणाला काहीच सांगू नकोस प्लीज.
तर मी ठेवते फोन. बाय. संपदा काय म्हणत होती विजाबद्दल? काय लपवलंय स्वानंदीपासून? हेच बडबडत होता का मगाशी झोपेत? माहिती काढायलाच हवी. मला कळलंच पाहिजे की काय घडलंय. आई अगं मग कोणाचा फोन होता? संपदाचा. काय म्हणाली? तू जे सांगितलं नाहीस ते सांगितलं तिने मला. तुझ्या लक्षात आलं ना कशाबद्दल बोलते ती? काय मुलगी आहे संपदा. मी हिच्यासाठी स्वानंदीशी खोटं बोललो, टेन्शन घेतलं मी, आणि हिने तुला सगळं सांगून टाकलं. मला फोन दे, मी बोलतो तिच्याशी. नको. अरे तिला माहित नव्हतं फोन मी घेतलाय, त्यामुळे तिला फोन करून विचारण्यात काही अर्थ नाही. तू सांग मला नक्की काय झालंय. स्वानंदीला विजाबद्दल सांगू नको असं म्हणाली ती. इंद्रनील, अरे गप्प नको बसू, सांग मला. आई या संपदाला मदत करून ना मी खूप मोठी चूक केली. तू मला नीट सांगणारच का काय झालंय? आणि त्याच्यावर मी तुला बरा वाईट ठरवणार नाहीये. अरे तू चांगलाच आहेस, त्याशिवाय का इतका त्रास होतोय तुला? आईला लग्नानंतर लगेच महेश बरोबर अमेरिकेला जायचंय. तिला एक दिवस पण त्याच्याशिवाय सासरी राहायचं नाहीये. बर मग? तिचा विजा रिजेक्ट झाला कारण तिला तिकडे नोकरी नाहीये. नंदिनी, हे सगळं तर स्वानंदीपासून लपवलंस का? आई कारण तिला जर खरं कळलं तर ती खूप चिडेल. आई स्वानंदीला खोटेपणा सहन नसता झाला आणि मग संपदाला विजा नसता मिळाला. मग आता काय करायचं ठरवलंयस तू? मी ठरवलंय आई, मी स्वानंदीला सगळं खरं खरं सांगणार. मला खूप गिल्ट फिलिंग आलं. तिला सगळं खरं सांगितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. नाही नाही, असं काही करू नकोस. अरे आधीच खूप टेन्शन मध्ये येते. एका मागोमाग एक धक्के बसतायत तिला. आधी ते क्षीरसागर प्रकरण, नंतर तुझा ऍक्सिडेंट, त्याच्यानंतर मी कशी वागले तिच्याशी. अरे सगळ्या गोष्टीचं प्रेशर आलं असेल रे इमोशनल तिच्यावर. दाखवत नसेल चेहऱ्यावरनं, पण मनातनं हल्ली असेल ती. पण मग आता काय करू मी आई? तिला कळलं तर ती भयंकर संताप आहे. थोडे दिवस जाऊ दे. नाही तर मी असं करते, मी तिला सांगते की संपदाला मदत करायला मी तुला सांगितलं होतं. हा, पण आत्ता नको. आई स्वानंदीला खोटेपणाची चीड आहे. जोपर्यंत मी तिला खरं सांगत नाही ना, मला नाही चैन पडणार. स्वानंदीला खरं काय आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा मला तिला सांगायचं असेल. तोपर्यंत तिला काहीही कळणार नाही ह्याची काळजी मी घेईन. आई कसला विचार करतेस? तुला होणारा त्रास बघून वाईट वाटतंय मला. अरे पण तू तरी काय करणार होतास? पण जाऊ दे आता, कसलाही विचार करू नकोस, आराम कर. आनंदी सूप करते तुझ्यासाठी, बघते कुठपर्यंत आले. आराम करायचा आहे, विचार नाही. या जाऊ ना, नको विचार करू उगाच. अगं होतीस कुठे तू? सगळं ठीक आहे ना किचन मध्ये? सूप सोडून सगळं ठीक आहे. म्हणजे सुनबाई सूप करतायत आणि इंद्रनीलला सूप अजिबात आवडत नाही. आपल्याकडे सूप काढण्याची पद्धत वेगळी आहे आणि ती तिला माहितीच नाहीये. स्पेशल सूप गळ्यामध्ये घेऊन ना तोंडगशी पडणार आहेत बाईसाहेब. आज अगदी मस्त मूड मध्ये दिसतेस तू. म्हणजे काय, कुठलाही डाव जिंकून घेईन असा हुकमाचा एक्का आलाय माझ्या हातात. आणि ज्या दिवशी मी हा हुकमाचा एक्का चालवीन ना, स्वानंदी स्वतःचं सामान घेऊन कायमची माहेरी निघून जाईल. मग तिला घरी कसं पाठवायचा हा प्रश्नच उरणार नाही. अच्छा, काय लागलंय ग हाती तुझ्या? सांगेन हो.
चला जेवून घेऊया, बघूया काय दिवे लावलेत सुनबाईनी. तरी बरं बँकेतली कामं आटपली सगळी लवकर. झाली सगळी तयारी? हो करायची का मग सुरुवात? हो पण एक मिनिट, मला रोज स्वयंपाक करायची सवय नाहीये. मी फक्त हेल्प करते आई आणि काकूला, त्यामुळे मला माहित नाही कसं झालं. अगं तरी सुद्धा सगळं केलंस तू. मला नेमकं आज बँकेत जायला लागलं, नाहीतर मी तुला काही सुद्धा करू दिलं नसतं. पण वहिनी तिला काही कमी हौस आहे का? आज हे असते ना तर तुझ्या हातावर शकुनाचा म्हणून एखादा दागिना ठेवला असता त्यांनी. पहिल्यांदा स्वयंपाक केलास ना म्हणून. निलिमाचं तर खूप कौतुक करायचे ते. जाणे की वहिनी, अहो काही गोष्टी ना मोठ्या माणसांना शोभतात. आपण नसतं तसं करायचं. इंद्रनील, अरे सूप घे, खास तुझ्यासाठी केले ना तिने. आई पण तुला माहिती आहे ना, मला नाही आवडत सूप. त्याच्यात ते कॉर्नफ्लोअर असतं ना, ते मला आवडत नाही. अरे पण एवढ्या प्रेमाने केलंय तिने, थोडं तरी घे. घ्या ना थोडं प्लीज, कदाचित तुम्हाला आवडेल. हा ठीक आहे, थोडंच दे पण. दे. होय थोडं. थोडंच आहे ते. चांगलं लागतंय हे. नेहमीपेक्षा वेगळं आहे, छान आहे. मग अरे त्यात कॉर्नफ्लोअर नाहीच आहे ना, म्हणून आवडलं तुला. कॉर्नफ्लोअर शिवाय केलंय मग एवढं दाट कसं झालं हे? टोमॅटोची सालं तब्येतीसाठी चांगली असतात ना, आणि त्याने दाटपणा पण येतो. तर मी काय केलं, उकडलेले टोमॅटो साली सकटच मिक्सरमधनं काढले, म्हणून आलाय दाटपणा. अगं बाई, अगं पण हे सगळं सुचलं कसं तुला? घरात कॉर्नफ्लोअर नव्हतं ना, तर मलाही आधी सुचेना की काय करावं. तर मला पटकन आठवलं, माझी काकू आहे ना, ती छोले बनवते ना, तेव्हा असेच उकडलेले टोमॅटो साली सकट मिक्सरमधनं काढते आणि अशी थिक पेस्ट करते. हो पण मस्त टेस्ट आहे ना याची. आई तू पण असंच बनवत जा प्लीज इथून पुढे. काय ते आपल्या सूप मध्ये ना ते कॉर्नफ्लोअर असतं ना, त्यामुळे त्याला एक आर्टिफिशियल असा दाटपणा येतो, तो नाही आवडत मला. आई तू टेस्ट कर ना. हो घ्या ना आई. खरंच छान झालंय. असं म्हणतात, स्वयंपाकघरातली कामं नुसती संपवायची नसतात, त्यात वेगवेगळे प्रयोग करायचे असतात. ती खरी सुगरण. एक मिनिट. हॅलो. हा हॅलो स्वानंदी, अगं मी आजी बोलते. कशी आता नीलची तब्येत ग? बरी आहे ग, जेवताय.
बरं बरं चालू दे अगदी निवांत. आणि तू कधी घरी येणार आहेस? जेवण झाले की निघते. बरं मला थोडं ललिताबाईंशी बोलायचं होतं ग. हो आहेत ते इथेच. देते हा. आई, आजीला तुमच्याशी बोलायचं. हा आजी नमस्कार, बोला. अहो नीलला बघायला यायचं होतं, पण आता आमचं घर बदलायचं काम सुरू आहे ना. बांधा काय कमी असते का हो संसाराची? अख्खा दिवस पुरत नाही. पण त्या घरी गेल्यावर स्थिर स्थावर झालो ना की एकदा चक्कर टाकते हो. नक्की नक्की. अहो केव्हाही या आजी. अहो घर तुमचंच आहे. आणि इंद्रनीलची काळजी करणं अजिबात सोडून द्या. आम्ही सुद्धा त्याची काळजी करत नाही आता. स्वानंदी आहे ना, त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवायला, औषधाकडे लक्ष ठेवायला. बाई 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 बाई, तुमच्या तोंडून हे असं ऐकलं ना की मला अगदी भरून पावल्यासारखं वाटतं हो. आजी हो, मी तर कधी स्वानंदीला घरी घेऊन येते याचीच वाट बघते. गुरुजींशी बोलणं झालंय, फायनल तारखा देतीलच. त्यातली एक ठरवू आपल्या सोयीनुसार. चालेल चालेल. बरं आज रात्री आम्ही घर शिफ्ट करतोय बरं का. स्वानंदीला जरा लवकर पाठवता आलं तर बघा. जेवण झाले की लगेच रवाना करते तिला, नका काळजी करू. बरं बरं ठेवते हा फोन. हो हो. बर येते ना स्वानंदी. हो जेवण झाल्यानंतर पाठवते म्हणाल्या. आणि शिफ्टिंग बद्दल पण सांगितलंय बरं का मी त्यांना. हे शिफ्टिंग लग्नानंतर झालं असतं तर नसतं का चाललं? अगं असं काय करतेस अंजली? माझ्या पोस्टचा चार्ज घ्यायच्या वेळेलाच घराचा ताबा घ्यायचा असं सांगितलं होतं मी. चला चला हात आवरा लवकर लवकर. 9 वाजता ट्रक येणार आहे. सायली जुईली आवर.